आता मला जसं कुशल मंगल विचारलं तसं त्या आजीला मी विचारावं एक व्यवहार आहे. मला आजीबाई तुम्हाला लेकर म्हणजे बाबा तुमच्या आशीर्वादाने 4 मुलं आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. वा म्हटलं चांगलं आहे. मानवाला जाऊन खरी वाकायला आनंदाची गोष्ट आहे. मुलगा पहिला काय करतो म्हणजे कलेक्टर आहे, वा. दुसरा इंजिनियर आहे, तिसरा वकील आहे, म्हणजे चौथा म्हणजे तुझ्यासारखाच मुलं फिरू दे, पण तुला आवडतो कोण हे सांग. आणि 4ही आवडतो. जो कमवतो तोही आवडतोय, जो ना कमवतोय तोही आवडतोय. आईजवळ असं काहीच भेट नसतो. आईशी कळवल्याची करीला भावी की लेकरानं काही कमवूनच आणलं पाहिजे आणि मग तो आईचा आवडता होतो असं काहीच नाही. म्हणून फुलात फुल जायचे आणि जगात प्रेम हुकुमाच नाही. असं फुलच आणखी उत्पन्न होणार आहे. जगे ऐसे जे फूल नाही, ज्या फुलाने आईची पूजा होईल असं फुल आणखीन झाडाला येणार. एवढं निष्काम प्रेम त्या आईचं असतं. भगवान कृष्ण परमात्म्याची आई यशोदा मैया. सामान्य लेकराचं ना आईचं एवढं प्रेमाचं नातं आहे. मग ही आई कुणाची आहे? देवाची आई आहे, देवाची आई. आणि तो साक्षात पूर्ण ब्रह्म आहे. कृष्ण परमात्मा साक्षात पूर्ण ब्रह्म आहे. बाकीचे अवतार आहेत अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. तर कृष्ण परमात्मा आहे. मग असा बालक जिच्या घरी आनंदाला काही कमी असते? काहीच कमी नाही. कृष्ण परमात्मा चरित्र दाखवतात. पुण्यवंता गावी बाळ दिला देव, कुणाला चरित्र? पुण्यवंता दावी बाळ लीला देव, पालथा केशव पडत से. पालथे पडू लागले कृष्ण परमात्मा आणि पालथ पडून खेळायला जाऊ लागले. जगद्गुरु तुकाराम महाराज बाळपेठेमध्ये खेळायला जाण्याची जागा विधी माझी जाती खेळावया. खेळायची जागा म्हणजे जिथं आपण घाण करतो ना. आता अलीकडे स्वच्छ मंदिर निघाले. पहिले कुठं स्वच्छ मंदिर होते? गावाच्या जवळचे रस्ते म्हणजे छोट्या मोठ्या फुलांनी सजवलेले असायचे. आता आपापल्या घरात आता सर्व जरा बदल झाला. स्वच्छ भारत अभियान निघालं. काही बदल आता अपेक्षित होते ते बदल करून घेतले. पहिल्या जमान्यामध्ये असं होतं, आपण जर घरी दिवा लावला, दिवा चिमणी कळते का? चिमणी चिमणी जर लावली तर प्रकाश कुठं असायचा? असा भोवताली असायचा. अंधार कुठं असायचा? चिमणी खाली अंधार असायचा. आता कसं आहे? आता हे बल्ब प्रकाश कुठं आला, अंधार कुठे गेला? झालं का बदल? डिजिटल इंडिया. थोडा बदल करून घेता येतात. आता पहिल्या जमान्यामध्ये लग्न जर असले, लग्न खेड्यामध्ये आपल्या चुलबंद निमंत्रण असायचं. या माता बहिणी स्वयंपाक बनवायच्या आपापल्या घरी किंवा असं एका ठिकाणी स्वयंपाक बनवायच्या. बरोबर आहे. आणि वरात जर निघाली तर काही ठराविक माणसं आपण बाहेर बोलवतो. पण असं बसेल तुमच्याकडे. आमचा भाग मराठवाड्यामध्ये जरी असलं तरी लग्न तर लागत असतील, वराती निघत असतील. बिना वरातीची सर्व होतंय असं नाही. म्हणजे वरातीमध्ये नाचण्यासाठी पहिल्या काळामध्ये बाहेरून बोलवायचं आपण. आणि ह्या माता भगिनी स्वयंपाक करायच्या. आता कसं आहे? आमच्याकडे झालेलं सांगतो. आता तुमच्याकडे कसं आहे तुला? आता आमच्याकडं स्वयंपाक बनवण्यासाठी बाया बाहेरून बोलवतात. आचारी बोलतो आपण त्या. आणि वरात निघाली की आमच्या घरात निघते नाचायला, ढमकी करायला. तुमच्याकडे नाही ते सुरुवात केली. आता खेड्या पाड्यात रोगाची लागत असते. एकदम रोगांना वाटलं
करून यायला लय दिवस लागले, पण थापीला लावून गेला. तसं आता हे जे रोग आहे, पहिल्या जमान्यामध्ये लोक घरी खायचे, घरी आणि डबा घेऊन शौचाला बाहेर जायचे. आता काय करतात, ढाब्यावर खातात, हे करायला घरी येतात. जमाना डिजिटल इंडिया होत चाललेला, काही काही बदल करून घेत आहेत. कृष्ण परमात्मा यशोदा मैयाला म्हणतात, मैया काही हरकत नाही, आता मला सुद्धा जे खेळ मी खेळते बाल्य अवस्थेमध्ये, बिली माझी जाती खेळ बदल बंद करतो. आता मी तिकडे जाणार नाही. तुला त्रास आहे ना, मी घाणीमध्ये जातो, माझ्या हातापायाला घाण लागते, मग ते तुला आवडत नाही, त्याच्यामुळे आता मी तिकडे जाणं बंद करणार. आता सर्व बाल गोपालांना घेऊन खेळ करणार, पण खेळ करत असताना ते बाल गोपाल कृष्ण परमात्म्याला खोड्या करायचे. आणि त्यात गोपिका जास्त करतो. गोपिका गोपालांच्या पेक्षा कृष्ण परमात्म्याला खोड्या करायच्या. काय खोड्या करायच्या? कृष्ण परमात्मा गेले त्यांच्यामध्ये, गेल्याच्या नंतर त्यांनी दरवाजा बंद करायचा. दरवाजा बंद केल्याच्या नंतर कृष्णाला म्हणायचे, तू नाच आता. कुणाला नाचवतात? देवाला नाही. जे जगत गुरु मध्ये ज्यांचा पहिला नंबर आहे असे कृष्ण परमात्मा, जे पूर्ण ब्रह्म आहे, त्या पूर्ण ब्रह्माला घरात बोलवून नाचायचं. मला नाही वाटत असं भाग्य कुणाचं असेल म्हणून त्या गोपिका सारखं. गवळणी करीती देवासी व्यभिचार, सांडून आचार भ्रष्ट होती, तया दिले ते कवनासी नाही, अवघांतर बाही तोची झाला. आपल्याला वाटलं देवाबरोबर गोपिका लबाड वागल्या, खोटं वागल्या, खोटं बोलल्या, ईर्ष्या केली, राग केला, द्वेष केला, नाही केला. आणि ते जर केलं असतं तर तया दिली ते कवनाशी नाही. अवघांतर गोपिकांना जे दिलं ते कुणाला दिलं का नाही? देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आजही गोपिकाच बनावं लागतं, तर देवाची प्राप्ती. कृष्ण परमात्मा म्हणले, यशोदा तुला ते आवडत नाही ना, ते बंद करतो, पण खेळण्याची मला परवानगी दे ना थोडीफार, याच्यामध्ये जाऊन खेळण्याची परवानगी दे. तो खेळत असताना त्या गोपिकाही मला खोड्या करतात. कृष्ण परमात्मा म्हणले, आता खेळायला पण जाणार नाही. कबीर महाराज वर्णन करतो, खेलने न जाऊ मैया गोपिया खिजावे, खेलने न जाऊ मैया गोपिया खिजावे, खेलने न जाऊ मैया खिजावे, खेलने न जाऊ मैया. मैया मैं खेलने नहीं जाऊंगा, खेलने न जाऊं मैया गोपिया खिजावे, खेलने न जाऊं मैया गोपिया खिजावे. मध्यम मध्ये मध्यम मध्यम ही चाल मध्यम मध्ये म्हणत आम्ही. आपण सर्वजण चाल ऐकली कोणती? रामचंद्र प्रभू वनवासाला गेले होते, शेबरीच्या भेटीला गेले होते. जब मोरे राम जी का आगमन याला मध्यम बनवायचं. मध्यम बरोबर नाही, मध्यम याला मध्यम मध्ये करायचं. खेलने न जाओ मैया, मला वाजवणारेच कमी मिळतात. नाही जाणार खेळण्यासाठी. मग मैया काय करतात हे? त्या गोपिका मला आतमध्ये नेतात, माझे कपडे करतात, तर मला नाच म्हणतात. मी कसा नाचन? मी कोण आहे? मी बरोबर मानते.
मी देव आहे आणि त्यांच्या पुढे मी कसा नाचू. म्हणून तो तुम्हाला म्हटलं होतं, देव ज्यांच्या समोर नाचतो त्या गोपिकांचं भाग्य कमी असणार आहे का. आपल्या समोर येईना सुद्धा, स्वप्नात सुद्धा येईना, समोर तर नाहीच नाही. येतो देव स्वप्नामध्ये, काळं पांढरं लाल घोरं कसं गेले स्वप्नात, पण देव येईल काही स्वप्न पडतात आपल्याला, विचित्र स्वप्न. काही काही तर स्वप्नामध्ये असे बरळतात लोक, जवळच्या माणसाला वैताग येतो, नको वाटतं हे माणसं जवळ झोपायला, इतकं ते स्वप्नामध्ये. आमच्या आळंदीमध्ये तुम्हाला सांगता अशी विचित्र झोप, असं स्वप्न विचित्र. ते उठलं, वळकटी बांधली, खांद्यावर घेतली, आपल्या हातात घेतला, साऱ्या हातावर मारायला. आम्ही जागा धरत, हे काय प्रकार आहे. म्हणलं मला स्वप्न पडलं की मी वाईटच्या वाटत स्वप्न, मी वाईटच्या वाटत चाललो, वळकटी बांधून घेऊन असं निघालं. स्वप्न विचित्र आहे, काही स्वप्नामध्ये विचित्र प्रकारचं घडतात. देव आपल्या स्वप्नात सुद्धा येणार, त्या गोपिकांच्या साक्षात समोर आहे आणि त्याला नाच म्हणतात. एका गोपिकेने विचार, का रे कृष्णा, हे पहा, यशोदा मैयाचा जर रंग पाहिला तो गोरा रंग आहे, नंद बाबांचा रंग पाहिला तोही रंग कसा आहे, तो गोरा आहे. तो कसा आहे, आता जसे आई बाप पाहिजे असंच रंग पाहिजे ना. हे कुठं काय, पण ह्यांना कुठं माहिती हे आले कुठून, कुठं माहिती कुठून आले ते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला माया उपजली तेथे हे विमल आणि हा जो प्रकार आहे, हे जे विचारले त्यांना तो माहीतच नाहीये, म्हणून ते विचारतात. यशोदा मैया गोरी आहे, नंद बाबा गोरे, आणि तू नेमका काळा कसा आहे. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बघा, भक्ताच्या बोलण्यात एवढी ताकद आहे, देवाला सुद्धा संशय आला, मैं क्यों काला. देवाला सुद्धा संशय आला की मी का काळा आहे. त्याचं उत्तर मात्र समजा देतात, खायचा चिकारा तुकाराम महाराज म्हणले, तो आताचा काळा नाहीये, कधीचा काळा आहे. ठाईचा चिकाळा अनादि काळा, म्हणून वेदा चाळा वीरा बाई. ठाईचा चिकाळा अनादि काळा. 6 गोष्टी अनादि, जीव
जगत ईश्वर माया, ह्या 6 गोष्टी अनादी. त्यापैकी परमात्मा अनादी आहे आणि त्याचा काळा रंग अनादी आहे. सांगा, आपल्या गावामध्ये जी विटेवर उभी आहे ही मूर्ती मालकाची, पांडुरंग परमात्म्याची, कोणता रंग आहे हा? काळा रंग. आपण सर्वांनी पसंत केलाय आणि तो आहे तसा, म्हणून तसा आणला आपण. आता हीच मूर्ती आपल्याला पांढरी आणता येणार नाही का? आणता येईल. संगमरवरी चांगल्या दगडाची पांढरी आणता येईल, लालही आणता येईल, हिरवी कशी आणता येईल, पण आणतो का आपण? याचं नाव आहे ठाईचाची काळा अनादी बहु काळा. पहिलाही काळाच होता आणि जेव्हा कृष्ण परमात्म्याचा अवतार घेतला त्यावेळेस तो काळाच आहे. तर गोपिकांनी पाहिला सावळा देखी सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पूर आला. काय हातामध्ये? काळे घोंगडी हाती काठी, सर्वोधने चालितो यमुना तटी. सावळा देखील आनंदाचा. सावळा म्हणजेच काळा, मग जो अनादी काळ आहे, जो पहिलाच काळ आहे, तो कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाने सुद्धा सावळा देखील आनंदाचा. आणि आता त्याला पाहिल्याच्या नंतर एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की आता त्याला पाहिल्याशिवाय करमतच नाही करमत. त्या गोपिकाने निमित्त करायचं. भरिला उलंडोनी रीता करी घट, मी सपानियासी गोविंदासी चट, चाले झडझडा वसंतो वाट, पाहे पाळतो नि उभा तोची निटवो, चाला लावियला गोप गोपी चाला लावियला लावला चाला. कसा चाला लावला? घरात पाणी आहे पण ते हंडा रिकामा करून द्यायचा. पुन्हा ज्या सुनबाई होत्या त्या घरातल्या कामावर उदासीन बनल्या. त्या सुनबाई घरातल्या कामावर उदासीन बनल्या. देव पाण्यासाठी हंडा रिकामा करून दिला. आता सासूबाईला देवाला पाहायचंय, सुनबाईची ही प्रतिक्रिया पाहिजे आणि लेकीलाही देवाला पाहायचं. अशा 3 प्रकारच्या त्या गोपिका होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंता, अवघेयाची जगनिंद झाली धिंद सारखी.
आता या माता भगिनी आहेत तर बसलेल्या, याच्यामध्ये कोणी सासू आहे, काही लेकी आहे आणि काही सुना आहे, एवढंच आहे ना. कोणीतरी सासू असेल, कोणीतरी सूनबाई असेल, कोणीतरी लेक असेल. आता बघा तुमचे प्रकार. सासूबाई स्वतंत्र आहे, मंदिरात यायचं झालं, देवाला पाहिजे झालं, सासू स्वतंत्र आहे, त्याला कुणालाच विचारायची गरज नाही. तिचंच नाव सासू. तुम्ही किती साखरा, तिचं आपलं सूच, तिचं नाव सासू. बाकी कोण बोलायचं नाही घरात, सासूनच बोलायचं. त्यावेळेचं सांगतो, आता तुम्ही सांग, तुम्हाला आता सुनबाईचं ऐकावं लागतं. ती सासू स्वतंत्र आहे, त्यात ज्ञान परभूकिक आहे. ती सुनबाई परतंत्र आहे, कर्म परभूकिक आहे. आणि लेक उपासनापर. फक्त आईला सांगायचं मी येते कृष्णाला पाहू. असे 3 प्रकार. त्यावेळेच्या सुनबाईला सासूबाईचं पूर्ण काम ऐकावं लागायचं, पूर्ण काम. आता सासूबाईला सुनबाईचं ऐकावं लागतं. त्यावेळची जर सुनबाई आता मिळाली, अहो भागी समजायचं सासूबाईला, उभं परीक्षा घेत बसायचं नाही. सुनबाईची करते ना तिच्या मनात, आपलं करू द्यायचं, उभं शांत बसायचं. पण सासूबाईला भरताच. अशी सुनबाई मिळाली तेव्हाची. सासूबाईनं काम हातात घेतलं की सुनबाईने म्हणायचं, आता बाई थांबा, मी करतो, तुमचं वय झाले, तुम्ही शांत राहा, तुम्हाला मानवायचं नाही, तुम्ही शांत बसा, मी करते. सासूबाईला वाटतं एवढा सन्मान, एवढा इज्जत, सारखीच अशी करते. खरंच माझ्या मनात होती सुनबाई मिळणं. अशी सुनबाई कलियुगामध्ये मिळणं माझे भाग्याचे. पण एक सांगा, असले तर पाहुणे रावळे खूपच आले आणि मी जर खाटावर बसली तर तू कुठं बसली? सुनबाई म्हणली मी आपल्या छोट्याशा खाटावर बसले. मी छोट्या खाटावर बसले तर ती म्हणली मी सोफ्यावर बसले. सासूबाई म्हणली मी सोफ्यावर बसले तर सुनबाई म्हणली मी खुर्चीवर बसेल. सासूबाई म्हणली मी खुर्चीवर बसले तर सुनबाई म्हणली मी स्टूलवर बसेल. सासूबाई म्हणली मी स्टूलवर बसले तर सुनबाई म्हणली मी जमिनीवर बसेल चटई टाकून. सासूबाई म्हणली मी चटई टाकून बसले तर सुनबाई म्हणाल्या मी जमिनीवर बसेल. सासूबाई म्हणली मी जमिनीवर बसले तर सुनबाई म्हणली थोडासा खड्डा करून खाली बसेल. सासूबाई म्हणली मी खड्ड्यात बसले तर सुनबाई म्हणली आता माती उठली ना, आता काय केली? खाट बसून खड्ड्यापर्यंत जर तुझं लक्ष असेल तर काय सत्कार करावा? सासूबाईने सुनबाईची परीक्षा घ्यायची. आता जरी सुनबाई असली तरी तिचे काही म्हणणं आपल्या घरामध्ये व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, त्या सर्वांना भगवान कृष्ण परमात्म्याला पाहायचंय. त्याच्यापैकी ह्या 3 जणी उदासीन आहेत. Oh,
जाऊन पोहोचले. देवाजवळ जाऊन पोहोचल्याच्या नंतर आता कृष्ण परमात्मा आणि बाल गोपाल तिथे यमुनेच्या डोहावर आहे. हा प्रसंग आहे, यमुनेच्या डोहावरचा प्रसंग आहे. बाल गोपाल गोपिका सर्वही भगवान कृष्ण परमात्म्याच्या भोवताली वेतालीला भोवता हरी मयूर फेरी नाच, मयूर फेरी नाचती, मयूर फेरी त्या बाल गोपाल सर्व जेवढे ते सर्वांनी भगवान कृष्ण परमात्म्याच्या भोवती आहे. जयति तेधिकं जन्मना व्रज सयत इंदिरा शश्वतत्रयी. सर्वांनी भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर भगवान कृष्ण परमात्म्याला गरबा घातला. चारी बाजूने ते आहे आणि रास मंडळ रचिले. एक एक गवळण, एक एक गोपाळ हाती धरोनी रास मंडळ रचले. खेळ चालले आणि त्या खेळामध्ये खेळ खेळत असताना बालगोपालने सांगितलं, कृष्ण परमात्मा तुझ्या बरोबरची खेळ खेळत असताना आम्हाला कष्ट आहे, तुला मात्र कुठलाही कष्ट नाही, तुला वळतीच करावी लागत. आणि तुझ्या घोंगडीचा आणि आमच्या घोंगडीचा जर विचार केला तर कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा भगवान कृष्ण परमात्म्याची घोंगडी शुद्ध सत्वगुणाने वेगळी आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमची घोंगडी आहे. त्या खेळामध्ये काही काही पदार्थ बाजूला काढून ठेवावे लागतात, काही काही पदार्थाचं ग्रहण करावं लागतं. त्यामध्ये खूप घोडीचा खेळ खेळ लागलो घोडी माझी
अनेक प्रकारचे खेळ भगवान कृष्ण परमात्मा करू लागले. चेंडूचा खेळाचं निमित्त केलं. विटी दांडूचे इंदुल गोऱ्या नाना परी खेळ मांडियला यमुनीच्या तीरी गाई गोपाल सवंगडे. खेळ खेळले पण डावत मात्र कधी सापडले. त्याचं नाव खेळ या श्यामा खेळ. देवाने खेळ खेळले, डावात नाही सापडले. आणि देवाच्या बरोबर जे खेळी होते ते संत महात्मे होते, तीही कधी खेळात सापडले नाही. आणि मग त्या बालगोपालाने संतांच्या रूपाने सांगितलं, कांदे भार पोटी भूक काय खेळाया, काय खेळाया सुख काय खेळाया सुख. कांदे भार पोटी भूक आहे, आता खेळायचं काय. म्हणून त्या बालगोपाने सांगितलं, कृष्ण परमात्मा आता काही ना काही प्रसाद द्या. जो प्रसाद कृष्ण परमात्मा देतात त्याचं नाव आहे काला. हरे नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधले. ज्या साधू संतांच्या कृपेने तो काला आपल्याला आजही आपल्या गावामध्ये करता येतो. त्या साधू संतांचे मोठे उपकार म्हणून त्यांचंही भजन करा. ज्ञानेश्वर करो निघावे तुम ते निर्मित से.